नवभारत नवराष्ट्राचा नवदुर्गा सन्मान सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडतो आणि त्यामध्ये सन्मानित झालेल्या शोभा माने आपल्यासोबत आहेत, ज्या एक जिल्हा परिषद शिक्षिका आहेत। नमस्कार मॅडम, तुम्ही कुठून आल्यात आणि कशा प्रकारे तुमचं कार्य चालू आहे? नमस्ते, मी श्रीमती शोभा माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडापूर, तालुका जिल्हा लातूर येथून आपल्या या नयनरम्य अशा सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय श्रीनिवास सरजी, त्याचबरोबर आदरणीय पांडे सर आणि आमच्या औसा तालुक्याचे प्रतिनिधी कमलाकर सावंत सर आणि नवभारत वृत्त समूहाचे मनापासून आभार व्यक्त करते। याची देही याची डोळा नयनरम्य असा या सोहळ्यामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। आपण बघतो की हल्ली सोशल मीडियाचं युग वाढलेलं आहे, मुलांचा कल सोशल मीडियाकडे जातोय। कुठेतरी लहान मुलांना याच्यामुळे नुकसान होतंय का आणि एक शिक्षिका म्हणून तुमचं काय त्यामध्ये दृष्टिकोन आहे? आपण जर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो आपल्या सर्वांना माहीत आहे। जर सुयोग्य नियोजन केलं आणि पालकांनी किंवा शिक्षकांनी जर म्हणजे योग्य ते बंधन घालून त्याचा जर उपयोग चांगला केला तर डिजिटल माध्यम हे आत्ता सध्याच्या अलीकडच्या काळामध्ये चांगलंच आहे म्हटलं तरी हरकत नाही, पण त्याचा आपण सुयोग्य नियोजन करून त्याचा वापर करायला हवा। बरं, तुमचा काय पालकांना सल्ला असेल जेणेकरून मुलांमध्ये या गोष्टी प्रामुख्याने मुलं दुर्लक्षित करताल आणि शिक्षणाकडे अजून वाटचाल करतात? पालकांनी थोडं विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला हवं। त्यांचं आहार विहार अभ्यास या सर्वांचा समन्वय साधून म्हणजे अभ्यासाकडेच संपूर्ण लक्ष न देता त्याचा शारीरिक विकास कसा होईल यासाठी थोडंसं लक्ष द्यायला हवं आणि व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांनी पण त्यांचं योगदान द्यायला हवं। शिक्षकांना शाळेतल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यायला हवं, त्यांना म्हणजे सहकार्य करायला हवं। एक पालक म्हणून त्यांची ही जबाबदारी आहे।